माझं म्हणणं काय आहे, हम्म. जे पासआउट झालेले स्टुडंट आहेत त्यांना हार्टली कॉंग्रॅच्युलेशन्स. माझं म्हणणं तेच आहे. आणि जर तुम्हाला काही वाटलं तरी तुम्ही अप्रोच होऊ शकता, कमेंट मध्ये विचारू शकता. आणि जी तुमची अपकमिंग येणारी लाईफ आहे, इट इज त्यासाठी गोइंग तर टू बी खूप टफ. खूप शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. टफ असली तरी टफ चालेल, असणार नाही, पण खूप खूप शुभेच्छा सगळ्यांसाठी. आता तुम्हाला प्रॅक्टिकल वर्ल्ड कसं हे कळेल. हम्म. कारण आम्हाला पण वाटत होतं की बाबा फॉर्मला आपण जेव्हा होतो आपल्याला ह्याला पण वाटत होतं, याला पण वाटत होतं की बाबा आपल्याला हे पॅकेज आहे 10 लाख 20 लाख हे ते सगळं मिथ आहे. मार्केटमध्ये आल्यावर कळतं. स्वतःची व्हॅल्यू काय आहे ते कळलं. आणि मला एवढं कळतंय की तुम्हाला स्वतःची व्हॅल्यू स्वतः एस्टॅब्लिश करावी लागते. हो. जर तुम्हाला या वर्ल्ड मध्ये सर्व्हाइव्ह करायचं असेल तर तुमचे अवेअरनेस तुमच्या फील्ड मध्ये असणं खूप गरजेचं आहे. पॅशन फॉलो करा साइड बाय साइड प्रोफेशन पॅशन फॉलो करा. आणि असं नाही की बाबा प्रत्येक गोष्टीला डिटेल मध्ये जाणून घेण्याची गोष्ट आहे, पण ऍटलीस्ट बेसिक एवढं तुम्हाला नॉलेज पाहिजे की समोरचा तुमचा एडत काढून येईल. बरोबर आहे का नाही? तुमच्या असलेल्या गोष्टीचा त्याच्यासाठी फायदा करून घेऊन, म्हणजे Yes. त्याचा फायदा तुम्हाला झाला पाहिजे, येस येस. असा नाही झाला पाहिजे. आणि कसं आहे, आता इथून तुमचा ऍटिट्यूड पोलाइट पाहिजे. जर तुम्हाला लाईफ मध्ये हा, ते सर्व्हाइव्ह एक करायचं महत्त्वाचं असेल, आहे. हो, सगळ्यात खूप महत्वाचं आहे. पोलाइट पाहिजे तुमचा ऍटिट्यूड, पॉझिटिव्ह पर्स्पेक्टिव्ह पाहिजे. जर तुम्ही डॉमिनेट इन द सेन्स, जर तुमच्यात कॉन्फिडंट असेल, तुमच्यात नॉलेज असेल, तर तुम्ही 100% डॉमिनेट करू शकता. पण तुम्हाला जर काही गोष्टी शिकायची असेल नवीन, एखाद्या चांगल्या एज्युकेटेड माणसाकडून, तुमच्यापेक्षा हायली क्वालिफाईड माणसाकडून, तिथं तुम्हाला पोलाइटनेसच कामी येणार, बाकीच्या गोष्टी कामी येणार नाही. आणि स्ट्रेस पण खूप येणार आहे. स्ट्रेसला तर भरपूर मॅनेज करायचं आहे. सोबत फॅमिली, फ्रेंड्स, सगळं मॅनेज होतंय. रिलेशन सगळं मॅनेज करायचंय आणि मग पुढे जायचंय. सडन कुठलाही डिसिजन घ्यायचा नाहीये, विचार जसं करा. की तो डिसिजन घेतल्यावर काही गोष्टींवर इम्पॅक्ट नाही पडायला पाहिजे. बिकॉज काय काय असतं माहितीये का, एखादी गोष्ट करण्याआधी तुम्हाला सगळ्या बॅकग्राऊंडचा विचार करावा लागतो. पूर्ण 360 डिग्री पूर्ण विचार करा. फॅमिली प्रायोरिटी द्या. हम्म. मला तर असं म्हणायचंय, फॅमिलीच प्रायोरिटी द्या. विदाउट फॅमिली नथिंग. तुम्हाला जे काय करायचं ते सगळं फॅमिली आणि फ्रेंड साठीच करायचं हम्म. असं मला वाटतंय. कारण तुम्ही जर फॅमिली प्रायोरिटी दिली नसेल तर तुमची लाईफ चांगली होईल, पण तुम्हाला फॅमिली मेंबर्स सांगणार नाहीत की बाबा हा ती लाईफ चांगली आहे. की बाबा आता समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या सिटीमध्ये आपण शिफ्ट झालो फॉर अर्निंग मनी किंवा जॉब पर्पज, लर्निंग पर्पज, व्हॉट एव्हर पर्पज डझंट मॅटर, पण शिफ्ट झालो. पण तुम्हाला त्यावेळेस एक अशी गोष्ट कळेल की बाबा तुम्ही तुमच्या घराचे गेस्ट कधी व्हाल हेच कळणार नाही. म्हणजे फक्त सणावाराला यायचं हा. आणि घरातनच जायचं. शंकरपाळा खायचे, एन्जॉय करायचं, यायचं, चकली चिवडा खायचं आणि घेऊन पार्सल घेऊन जायचं, शेंगाच्या पोळ्या बिळ्या बांधून. आपण गेलोच की त्या फेज मध्ये. केलंच. पण माझा तर पर्सनल एक्सपिरियन्स, आता सगळ्यांचा पर्सनल खूप मोठा आहे, ऑलरेडी आम्हाला आमचं माहिती आहे, असं आम्हाला वाटतं की बाबा तुम्हाला पण माहिती पाहिजे. माझा जर पर्सनल एक्सपिरियन्स सांगायचा झाला बाहेरचा, मी पण होतो मुंबईला जवळपास 1-1.5 वर्ष होतो. तो एक्सपिरियन्स सांगायचा झाला तर जेव्हा मी बाहेर गेलो तेव्हा तुम्ही जसं म्हणला, येताना आपलं डिस्कशन झालं, इमोशनल अटॅचमेंट जेव्हा ब्रेक होतो तेव्हा डिस्टन्स वाढतो, रिलेशन मध्ये डिस्टन्स वाढतो. आणि काय करतात घरचे, तुम्हाला त्या जॉब एन्व्हायरमेंट मध्ये स्ट्रेस येऊन म्हणून गोष्टी कमी करतात सांगायचं. ऍग्री आहे का तुम्ही यावर? नाही, बरोबर आहे की. कारण इमोशनल अटॅचमेंट अशी गोष्ट आहे ना, ते तुम्हाला म्हणजे एकदम डाऊन फेजला घेऊन जाऊ शकते. 100%. कारण विचार करायला भाग पाडते. इमोशनल अटॅचमेंट सोपी गोष्ट नाहीये. आणि जे आम्ही आता गोष्टी सांगतो ते खूप ग्राउंडचे आहेत गोष्टी, ग्राउंड आणि रूट्स. आणि हे समजायला देखील तुम्हाला त्या पॉइंटला रीच व्हायला पाहिजे की हा, म्हणजे तुम्ही ह्या फेज मधून चाललाय. अरे यार, खरंच यार आम्हाला सांगत होते पण कळत नव्हत्या गोष्टी. डेफिनेटली. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असतात अशा. तुमच्या म्हणण्याचं कन्क्लुजन हे आहे की प्रॅक्टिकली त्या गोष्टी फील केलं ना, हा अरे यार हे म्हणत होते, फील इन द सेन्स एक्सपिरियन्स आला पाहिजे. त्यामुळं आता फक्त हे ऐकायला छान वाटतं लांबून की नाही यांना काय याचा सेट आहे वगैरे वगैरे, बट तसं काय नसतात गोष्टी. तुम्ही लाईफ टाइम सेट होणार नाही. पहिली गोष्ट, तुमची अपेक्षा वाढत जातील. आणि कसं आहे माहितीये का, पहिला लर्निंग फेज मध्ये जास्त एक्सपेक्टेशन ठेवू नका. आणि काही गोष्टी शिकायच्या असेल तर घर सोडलंच पाहिजे. म्हणजे फक्त घरासोबत जी इमोशनल अटॅचमेंट होते, म्हणजे काम करा, घर सोडून काम करा, पण एक पॉइंट नंतर पुन्हा रिटर्न या. की असं नाही झालं पाहिजे की शिकलोय, कमवायला लागलोय, सगळं आई बाप सोडून गेलोय, घर सोडून गेलोय, असं नाही झालं पाहिजे. ऑप्शनच नसेल तर आई बाबांना घेऊन जावं, Yes. कुठं राहतो तिथं. पण तुमच्या गोष्टीवर मला एक बोलायचं आहे, आई बाप येत नसतात.
येत नसतात. काय येत नसतं माहितीये का? हम्म. त्यांना त्यांचं मूळच तिथं आहे. अटॅचमेंट, अटॅचमेंट परत त्यांची इमोशनल attachment. अटॅचमेंट आहे, कारण त्यांनी आपलं घर विटाचं बांधकाम Yes. केलेलं असतं स्वतःच्या घरात, कारण स्वतः ते लहान बांधलेलं असतं. वयामध्ये घर बांधलेलं असतं आणि त्यांच्यासाठी ते इमोशनल अटॅचमेंट आहे, खूप. कारण ते म्हणतात स्वतः हम्म. की मी माझं घर बांधलेलं म्हणजे स्वतःसाठी, आणि ती जी इमोशन असते त्यांच्या घरासोबतची ती त्यांना हलू देत नाही त्या जागेवर. यावरून मला एक आमच्या जवळचाच एरियामधला एक एक्सपिरियन्स आठवला. म्हणजे इन्सिडेंट सध्या लाईव्ह आहे तो. हम्म. म्हणजे त्यांनी एवढं पोरांना शिकवलं, घर वगैरे सगळं बांधलं, त्यांनी सगळं सेट आहे, एवढं शिकवलं. मुलगा आणि मुलगी सध्या US का अब्रॉडलाच आहेत ते हम्म. जॉबसाठी. हम्म. तुम्हाला सांगतो, त्यांना आई वडिलांना भेटायला पण टाइम नसतं. एवढी प्रॉपर्टी त्यांनी उभा केली, घर सोलापूरमध्ये बांधले, त्यांच्या आमच्याच एरियामध्ये बांधले, कडक मस्त घर बांधले. जवळपास 70-80 लाखचं घर आहे, CR पर्यंत जाते ऑल ओव्हर. हम्म. तरी पण त्यांना दिवाळीला पण यायला वेळ नाही. म्हणजे आपले मराठी सण, मराठीमध्ये इंडियन सण सेलिब्रेट करण्यासाठी फेस्टिवल सेलिब्रेट करण्यासाठी ते येऊ शकत नाही. अवघड आहे. म्हणजे रेस मध्ये तुम्ही एवढं डिस्ट्रॅक्ट होऊ गुंतून नका, गुंतवून जाऊ नका की तुम्हाला बाकीच्या गोष्टी काय दिसणारच नाहीत, फॅमिली दिसणार नाही. म्हणजे काही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, पैसा पण खूप इम्पॉर्टंट आहे, पण तुम्हाला प्रायोरिटी डिसाईड करावं लागणार. प्रायोरिटी डिसाईड करायला लागेल, बॅलन्स करायला लागेल प्रायोरिटी, करावं लागेल. वर्क लाईफ आणि फॅमिली पर्पज हे सगळं बॅलन्स करूनच चालेल. आणि यामध्ये तुमचा सर्वात मोठा पार्टनर कोण असणार सांगू? सपोर्ट सिस्टीम, फ्रेंड्सच असणार. फ्रेंड्सच, हा फ्रेंड्सच. जे लास्ट ब्लॉग मध्ये पण आपण बोललो होतो वाटतं की बाबा तुम्ही जे गोष्टी फॅमिली मेंबर्स, मम्मी पप्पा सोबत शेअर करू शकत नाही, ते आपण ते मित्रांसोबत मित्रासोबतच शेअर करतो डेफिनेटली. आणि एवढं लक्षात ठेवा, गरजेला मित्रच येतात. रिलेटिव्ह काय ते फक्त नावालाच असतात. ते फक्त जज करण्यासाठी असतात रिलेटिव्ह. अरे बाबा तुमचा मुलगा हे केला, ते केला, ते केलं, काय नसते तसलं. तुमचा मुलगा केलाय ना, बस झालं म्हणून निघायचं. हा, आणि जास्त. कंपॅरिझन मध्ये कंपॅरिझन बद्दल एक एक सांगायचं, इम्पॉर्टंट आहे. समोरच्याला एवढा आहे म्हणजे मला बी तेवढंच पाहिजे किंवा तेवढंच भेटलं पाहिजे असं पण नका जाऊ. प्रत्येकाचं काहीतरी काय लिहून ठेवलेलं आहे, भेटणार तर आहे, म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त तर नाही भेटणार, पण त्याच्या पुरतं तरी नक्कीच भेटणार आहे. स्पेसिफिक कंपॅरिझन मध्ये जाऊ नका की समोरच्याला एवढं भेटलंय म्हणजे मला बी एवढं भेटायला पाहिजे. प्रत्येकाची लाईफ वेगळी आहे, प्रत्येकाचं जी स्क्रिप्ट आहे लाईफची त्याचं गोष्टीच वेगळ्या आहेत. म्हणजे त्यामुळे तो जो सर्वाइव्ह करतो ते तुम्ही नाही करत आहे, तुम्ही जो सर्वाइव्ह करतात ते त्यांनी नाही करत. त्यामुळं कंपॅरिझन मध्ये जाऊ नका, एन्जॉय करा सगळ्यांसोबत आणि मैत्री टिकवा. मैत्रीच खूप महत्वाची. कन्क्लुजन, मेजर कन्क्लुजन मैत्रीच असणार आजचं. की बाबा लाईफचं कन्क्लुजन मैत्री आणि तुमचे अवेअरनेस. येस, अवेअरनेस. आपल्याकडे असलेल्या गोष्टींचा फायदा दुसऱ्याला होऊ देऊ नका. तुमच्याकडे काय आहे की त्याचा फायदा तुमच्या दुसऱ्या व्यक्तीला, हा मित्र आहे होऊ द्या, बिंदास मध्ये फायदा होऊ द्या, पण वेगळ्या पर्सनला, थर्ड पर्सनला त्याचा फायदा झाला नाही पाहिजे, या गोष्टीची काळजी घ्या. फायदा करून देऊ. तुमच्याकडे असेल एखादी गोष्ट आणि त्याचा फायदा तुमच्यासाठी पण होता आणि तुमच्या मित्रांसाठी पण होता, डेफिनेटली ते विनामूल्य, म्हणजे त्याचे पैसे पण घेऊ नका वाटलं तर त्या फायद्यासाठी देण्यासाठी, फायदा करून द्या. आणि त्याला हेजिटेट करू नका कोणाला की बाबा ह्याला कसं करू मदत. आणि तुम्हाला सांगतो एक इम्पॉर्टंट गोष्ट जे मी इंडस्ट्रीमध्ये असताना शिकलो, की तिथे एक आमचे सर होते, त्या सरांमध्ये 0 इगो होता. लेवल चांगली होती, नॉलेज खतरनाक होतं, त्यांना पॅकेज पण जबरदस्त होतं. तो कधीच इगो ठेवला नाही. अच्छा, विचारेल ते सांगायचं बिंदास, बाकीचे सांगत नव्हते. कारण का तू सांगत माझ्यापेक्षा नव्हते? पुढे जाशील ना. हा, कारण बाकीच्यांना मला माहित नव्हतं की बाबा त्यांना कोणता ऍटिट्यूड म्हणू शकत नाही आपण, काय होतं की त्यांचं मला माहित नव्हतं. पण तो असा एकमेव सर होता की बाबा सगळं सांगायचा, सिस्टीम कशी चालते. त्या सरांमुळे मी खूप शिकलो. आणि त्या सरांचं काय एक सेंटेन्स इम्पॉर्टंट मला क्लिक झालं डोक्यात आता म्हणून सांगतो, की समर्थ हे बघ, तू वल्नरेबल पीपल्सला हेल्प कर. म्हणजे वल्नरेबल म्हणजे काय, हु आर नॉट एबल टू हेल्प देमसेल्व्स. स्वतःची पण जे हेल्प करू शकत नाही त्यांची हेल्प करतो, तसं हेल्प. आणि तू हेल्प कर, तुला हेल्प भेटावी म्हणून करू नको, विदाउट एक्सपेक्टेशन हेल्प कर. हे आमच्या सरांचं सेंटेन्स होतं की बाबा तू करत राहा, तुला सगळं चांगलं भेटतंय. महाभारताचं नाही का, कर्म करो लेकिन फल की चिंता ना करो, पैसा. अध्यात्म पण तेवढंच मॅटर करते, स्पिरिच्युअलिटी पण लय मोठा इम्पॅक्ट तुमच्या लाईफस्टाईल मध्ये पाडते. त्यामुळे लक्षात ठेवा. खूप काही गोष्टी आहेत, डिस्कशन असंच चालत राहणार आहे.
आणि तयार लाईफ साठी लाईफ साठी, कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये येण्यासाठी. आणि वेलकम आहे सगळ्यांचं पुन्हा कॉर्पोरेट लाईफ साठी. म्हणजे आनंद पण होतोय, फेस कसे करचाल बऱ्याचशा गोष्टींमध्ये. आपण पण खूप गोष्टी आपण खूप आम्ही शिकल्या पण गोष्टी. शिकलेलोच आहे. आम्ही काय असं म्हणजे आम्हाला काय जन्मजात सगळ्या गोष्टी शिकवल्या नाही, आम्ही पण शिकतच आलोय. पण एन्जॉय करा, म्हणजे असं कुठलंच ह्याच्यामध्ये ह्यानी असं म्हणला त्याने तसं म्हणला छोट्या हा. किरकिरी करू किरकिरी करू Depressed नका. होऊ नका. Mature व्हा. मॅच्युअर व्हा. येस, डिप्रेस हा शब्द वापरायचा नाही, मॅच्युअर मॅच्युअर व्हा आणि एन्जॉय करा लाईफला. दॅट्स इट फॉर द टुडे. आणि भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉग मध्ये. नेक्स्ट एपिसोड हा ब्लॉग म्हणण्यापेक्षा मला तर वाटतं का हा एन्व्हायरमेंटल पॉडकास्ट झाला एन्व्हायरमेंटल आणि अवेअरनेस एन्व्हायरमेंटल आणि अवेअरनेस. अवेअरनेस साठी. मी शेवटला पुन्हा तेच सांगतो की मैत्री टिकवा. मैत्रीशिवाय ऑप्शन नाही. करायचं कुणासाठी आहे सगळं? स्वतःसाठीच आणि आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या फ्रेंडसाठी. तुम्ही, माझं एक लास्ट कन्क्लुजन सांगायचं काय की बाबा, तुम्ही ज्या सर्कलमध्ये जन्म घेतलाय त्या सर्कलमध्ये जेवढे माणसं आहेत तेच तुमच्या सोबत राहणार आहेत आणि नंतर गडप होणार आहेत. बरोबर. नंतर नवीन पिढी येणार, नवीन पिढी येणार. जे आपल्या आजूबाजूचे माणसं आहेत त्यांच्यासोबत नीट राहावा, एवढंच सांगायचं मला. दॅट्स इट फॉर टुडे. लेट्स सी यू अगेन इन द नेक्स्ट व्हिडिओ. पुन्हा सांगतो, लाईक करा, सबस्क्रायबर्स वाढवा थोडेसे. रिक्वेस्ट आहे थोडी सगळ्यांसाठी. तो चलो मिलेंगे फिर से. यस, बाय. Bye.